महाराष्ट्र सरकार लाडकी बहिणीसारख्या योजना राबवतंय, तर या पॉप्युलरिस्ट योजनांमुळे महाराष्ट्राचं आर्थिक गणित बिघडलंय का? एकास दीड, एकास दोन, एकास तीन या पद्धतीनेच आपल्याला काम. नुकतंच महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांनी राज्य सरकारला धमकी दिली आहे की राज्य सरकारकडून जवळपास 1 लाख कोटी रुपयाच्या देणी बाकी आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही काम थांबू अशा स्वरूपाचं एक त्यांनी पत्र दिलंय. त्या दिवशी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतली. एकीकडे महाराष्ट्र सरकार लाडकी बहिणीसारख्या योजना राबवतंय, तर या पॉप्युलरिस्ट योजनांमुळे महाराष्ट्राचं आर्थिक गणित बिघडलंय का आणि ते करेक्ट करण्यासाठी तुम्ही आता नेमकं काय करणार आहात? बघा, हे गणित काही लाडकी बहीणमुळे बिघडलं नाही, थोडी बेशिस्त झाली त्याच्यामुळे हे गणित बिघडलं. ती बेशिस्त अशी झाली की आम्ही पूर्वी जेव्हा पीडब्ल्यूडीचं बजेट करायचो तर समजा एक 100 रुपयाचं काम करायचं, तर 100 रुपयाचं काम काही एका वर्षात होत नाही. म्हणजे 100 रुपयाचं म्हणजे समजा एक 5 कोटीची इमारत बांधायची तर त्याला 2-2.5 वर्ष लागतात. तर यावर्षी त्याला 50 कोटी लागणार आहे, समजून घ्या, किंवा 2.5 कोटी लागणार आहे किंवा 2 कोटी लागणार आहे. तर 5 कोटीची तरतूद ठेवली आहे म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये 5 कोटीची कामं घेऊ शकता, म्हणजे ॲडिशनल कामं घेऊ शकता. आणि म्हणून एकास 2, एकास 3 पर्यंत कामं घेण्याची आमची पद्धत होती. ती हळूहळू कधी झाली आहे मला माहिती नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये ती साधारणपणे एकास 5 ची पद्धत होऊन गेली आणि त्यामुळे लायबिलिटी वाढली. आत्ता असं लक्षात आलं की 1 लाख कोटीची तर नाही, पण 50,000 कोटीची लायबिलिटी उभी राहिली आहे. म्हणून आता त्या संदर्भात एक नियोजन आम्ही केलेलं आहे आणि ते नियोजन करून आम्ही ते पैसे जे काही आहेत कंत्राटदारांचे ते देणार नाही असं नाही. आणि दुसरं मी सांगितलं की आता ही पद्धत चुकीची आहे. जी पूर्वीची पद्धत होती की एकास दीड, एकास 2, एकास 3 या पद्धतीनंच आपल्याला कामं घेता येतील, अनिर्बद्ध अशा प्रकारची कामं आपल्याला काही घेता येणार नाही. तर ते एक आर्थिक नियोजन आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे आणतोय. आता हे खरंच आहे की लाडकी बहीण आम्ही सुरू केल्यानंतर एकदम 40-45 हजार कोटी रुपयाचा भुर्दंड किंवा त्याचा एक भार हा बजेटवर आल्यामुळे काही प्रमाणात आमची फिस्कल स्पेस आहे ती कमी झालेलीच आहे किंवा एक प्रकारचा स्ट्रेस बजेटवर येणार आहे. पण आता ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत की आता सगळ्या योजना बंद करून टाकणार, असं काही बंद केलेलं नाही, काही बंद करायचं कारण नाही आहे. ज्या योजना सुरू आहेत त्या सगळ्या योजना आम्ही चालवणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आमचा प्रयत्न असा आहे, म्हणजे मी परवा ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस मी असं सांगितलं की हे सगळं चालवत असताना अनेक वेळा जेव्हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर वाढतं त्यावेळेस आपण जी काही आपली कॅपिटल गुंतवणूक असते ती गुंतवणूक श्रिंक करतो आणि ती श्रिंक केली तर मात्र आपल्या बजेटवर म्हणजे त्याचा एक विपरीत परिणाम होतो, ग्रोथवर परिणाम होतो, जीडीपी ग्रोथवर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून मी एक आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की एक रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा की आपल्याला आपली ग्रोथ सस्टेन करण्याकरता साधारणपणे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे, 75,000 कोटी यावर्षी करायची आहे, 1 लाख कोटी करायची आहे. आणि मग त्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करा की आता आपल्या फिस्कल स्पेसमध्ये आपण किती गुंतवणूक करू शकतो. आणि मग ही जी काही गॅप राहते, 25,000 कोटीची गॅप आहे, तर त्यातनं केंद्र सरकारमधनं वेगवेगळ्या योजनांतनं आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आणू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त आता इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग अशा प्रकारच्या काही भूमिका आपल्याला घेता येतील, काही बीओटीची कामं घेता येतील, काही एन्युटीची कामं आपल्याला घेता येतील, काही इन्व्हिटची कामं घेऊन आपल्याला पैसे उभे करता येतील, काही मॉनिटायझेशन करता येईल, काही सिक्युरिटायझेशन करता येईल. अशा प्रकारच्या सगळ्या पद्धतींचा वापर करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली महसुली तूट वाढतीये म्हणून आपण भांडवली खर्च कमी करायचा या ट्रॅपमध्ये जायचं नाहीये. त्यामुळे आम्ही काही झालं तरी भांडवली खर्च कमी होऊ देणार नाही. भांडवली खर्च तेवढाच ठेवू. पुढचे 3-4 वर्ष आमच्या बजेटवर स्ट्रेस असणार आहे, पण वी विल मॅनेज.